नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर मी आहे दापोलीमध्ये, तुम्हाला सगळ्यांना कळूनच गेलेलं आहे. तर दापोलीमध्ये मी श्रेयस निवास इथे राहिलेली आहे. म्हणजे इथे छान राहण्याची सोय आहे आणि खूप मस्त आहे. अनुभव पण खूप छान आहे, कारण की व्ह्यू खूप सुंदर आहे. पुढचं सगळं ग्रीन ग्रीन मला जसं आवडतं तसं, म्हणजे नारळाची झाडं, सुपाऱ्यांची झाडं, सगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर आता मी कुठे चालली आहे, तर आता मी चालली आहे की हरणे बंदरला, ते बघण्यासाठी. कारण की इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बंदर आहेत. तर म्हटलं चला हरणे बंदर बघून येऊया. आणि त्याचप्रमाणे मला समुद्र तर तुम्हाला माहिती आहे खूप आवडतं, तर चला म्हटलं बघूयात. त्याचबरोबर इथला परिसर आहे ना, तो खूप सुंदर आहे, एकदम बघण्यासारखा. फक्त गरमी एवढंच, नाही तर बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. त्याचं सगळं खूप सुंदर आहे. आणि तुम्ही पण कधी जरा आलाच तर नक्की इकडे दापोलीला या आणि खूप भारी आनंद घ्या. म्हणजे 2-3 दिवस रेंजच्या बाहेर, सगळं मनासारखं, कोणाचे कॉल नाही, मेसेज नाही, काय नाही, टेन्शन फ्री. सो तर चला, आता माझं झालेलं आहे, असं आवरून वगैरे रेडी वगैरे होऊन झालेलं आहे. त्याचबरोबर उन्हाचं सनकिस झालेली आहे माझ्यावर, पण खूप सनकिस डेंजर आहे. सो असू द्या. तर चला मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. इथला व्ह्यू बघू शकता आणि इथली घरं बघू शकता, सगळी उतरत्या छपराची आहेत. कारण की इथे पाऊस खूप असतो, त्यामुळं ती आहेत नारळाची झाडं, ती आहेत सुपारीची झाडं, आणि हे वाले डेकोरेशनची झाडं आहेत त्यांच्या इकडची. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत हरणे बंदरला. इकडे बोटी बघू शकता, किती बोटी आहेत, जहाज आहेत, ज्या की मच्छीमारी करायला गेलेल्या आहेत. आणि इकडे माझ्या पाठीमागे बघायला ना पूर्ण फिश मार्केट आहे, आणि इथे फिश खूप छान भेटतात त्याच्यामुळे सगळे. आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवायला आले की फिश मार्केट कसं असतं. समुद्र बघा किती छान दिसतोय. तरी आज थोडं गरमी कमी वाटतेय, एवढी वाटत नाही, तरी समुद्राच्या साईडला आहे म्हणून असं वाटतंय मला. अशाच प्रकारे आम्ही छानसं असं फिश मार्केट फिरलो. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे फिश बघायला भेटले, म्हणजे की सुरमई असेल, पापलेट, बांगडा, एवढं सगळं ना. आणि कोळंबी, जे माहीत नव्हतं ते सुद्धा माहिती झालं. आणि आता आम्ही इथून निघतो. इथं खूप वास येतोय, कारण की ते फिश असल्यामुळं आणि लय कसं तरी व्हायला लागलं. आता आम्ही निघतो घरी. तर चला, इथे जर आम्ही थांबलो होतो, मस्त असं फोटोशूट केला. आम्ही तिकडे जातो ना, तिकडे नुसते फोटो काढतो, नुसते फोटो आणि व्हिडिओ चाललेत माझे. आणि एक सुद्धा व्हिडिओ फोटो काही अपलोड झालेले नाहीये, कारण की रेंजच नाहीये त्याच्यामुळं. तर ठीक आहे, असू द्या. पण खूप छान व्ह्यू आहे, सगळ्यांनी व्ह्यू घ्या. बाय बाय. मी राहू का इथं? मला सोडून वेळ. जो आमचा इथला आजचा जो स्टे होता तो आमचा संपलेला आहे. आता इथून पुढे आम्ही निघणार आहोत, ते म्हणजे गणपतीपुळेला. आता जेवण वगैरे करायचं आहे. आता ही एवढी मोठी बॅग घेऊन मला खाली जायचं आहे, आणि खूप जड आहे. तर चला आता जाते खाली, जेवण वगैरे करायचं. आता आम्हाला जेवण आहे छानसं. मग आता आम्ही इथून निघणार ते गणपतीपुळेला. तिकडे पण बीचवरती जाणार आहे, खूप मजा करणार आहे. आणि मग काय मजाच मजा. सो चला पटकन जाऊयात. आणि त्याचबरोबर तुम्ही ते हरणे बंदर बघितलं, ते खूप मोठं बंदर आहे. आणि त्याचबरोबर ते खूप प्रसिद्ध आहे, आणि तिथे मच्छी खूप फेमस आहे. आणि खरंच तिथे खूप मच्छी भेटते, आणि खूप वेगवेगळ्या प्रकारसुद्धा भेटतात. मी जेव्हा बघितलं, बापरे असं झालं होतं मला. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पापलेट असतील, सुरमई असेल, कोळंबी, वा रे वा. मी तुम्हाला सगळं दाखवलं व्हिडिओमध्ये. आणि खरंच म्हणजे एवढं काही काही भेटतं हे मी आज फर्स्ट टाईम असं बघते फ्रंटली. सो तर चलो, आता सगळे खाली गेलेले, मी एकटीच राहिलेली आहे. आणि चला, मला उशीर झाला तर मी बोलणे काय. इथून आम्ही आता तिकीट काढलेलं आहे, आणि इथून असंच त्या बोटमध्ये जाणार आहे बसायला. आम्ही आता आलेलो आहोत दाभोळ्यामध्ये. इथून आमची गाडी पण त्या बोटमध्ये जाणार आहे, आणि आम्ही पण बोटमध्ये जाणार आहे. आमचा सगळ्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आणि त्याच्याबरोबर सगळ्यांची लई चिडचिड होती, कारण की खूप गरमी आहे त्याच्यामुळे.
आमचं लिटरली आम्ही नुसतं असं पुसून बेजार झालेलं आहे. तर चला आता पुढचा अनुभव बघूयात. फर्स्ट टाइम आम्ही जाणार आहे असं छानसं असं बोटीनी वगैरे. आता आमची गाडी पण आतमध्ये येते. आता आम्ही छान सगळे बोटमध्ये बसलेले. सगळ्यांचा अनुभव काहीचा वेगळा, पण सगळे दमले, त्यामुळे कोणाची एनर्जीच राहिलेली नाहीये. कारण की रात्रभर लाईटीचं य जा त्याच्यामुळे फॅन नव्हता, त्याच्यामुळे झोपा लागत नव्हत्या पटपट. काय मग सगळे 2 वाजेपर्यंत जागे होतं. बघा मागे समुद्र वगैरे छान. ह्याच समुद्रातून आम्ही जाणार आहे. आम्ही तिथं होतो, आता चाललो पण तिकडून निघालो पण. इकडे थांबलो होतो आणि आता इकडे उतरायचं. लगेच आलो पण 5 ते 10 मिनिटातच आलो. काय असं फीलच आला नाही की लय वेळ बोटीमध्ये बसलोय असा. बसलो पण उतरलो पण. किती मिनिटात उतरलो हे सुद्धा कळलं नाही. 5 ते 10 मिनिटातच उतरलो. भारी वाटलं, तसं भारी होता अनुभव. फर्स्ट टाइम मी असं बोटमध्ये बसले होते, ते पण खूप वर्षांनंतर. त्यामुळे असं भारी वाटलं. तर चला आता पण पुन्हा एकदा जायचं आहे आम्हाला बोटमध्ये बसून. आता दुसऱ्या पॉईंटला इकडून दाभोळ्यावरून आलो आता आम्ही बोटने. आता इकडून परत चाललो. इथे आलो म्हणजे जयगडला. इथून आता आम्हाला गणपतीपुळ्याला जायचं. मग इथून आमचा परत प्रवास तसाच आहे, जो म्हणजे की आमच्या गाड्या जाणार आहेत पूर्णपणे त्या बोटमध्ये आणि आम्ही पण जाणार आहे. आणि तर चला जाऊयात. खूप छान वाटतं ते बोटमध्ये गेल्यावरती. भारी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी फर्स्ट टाइमच बसते असं मी बोटमध्ये वगैरे, त्यामुळे भारी वाटतंय. असं वाटतं त्याच्यातच बसून राहावं. आणि असं थंड वातावरण आहे ना तिकडे. असं गाडीमध्ये पण एवढं काय वाटत नाहीये, पण असं नॉर्मल थांबल्यावर तसं कंटिन्यू घाम येते. पण मस्त आहे एकदम. कोकण मस्त आहे माहिती आहे का. खूप शांतता. रेंज नाहीये पहिली गोष्ट. मी सारखं बोलते रेंज नाहीये, कारण की रेंज नसल्यामुळे माझी कामं म्हणजे ती नंतर करता येतात मला. म्हणजे मला इथे एन्जॉय करता येतंय पुरेपूर, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. इकडे बघा मासे टुनटुन उड्या मारतात. इकडे बघा छान असं बोटीमध्ये एन्जॉय करतोय. सगळे थांबले आणि मस्त एन्जॉय करतोय. भारी वाटते. काय मोठे मासे दिसायला लागले. ते इतक्या वेळा दिसले नव्हते, ते आता दिसायला लागले. ते पण जिवंत भारी वाटतं. असं वाटतं बोटीत नसते राहावं, दुसरं सगळीकडे बोटीत जावं. म्हणून तर मला खूप समुद्र आवडतं ना. आमचं बोटिंग झालं. इकडे पण खूप फॅन फॉलोईंग भेटतात आणि खूप प्रेम देतात. ते खूप भारी वाटतंय असं. म्हणजे मी इकडे रत्नागिरीमध्ये आली आणि विचारतात कसं वाटतंय आमचं रत्नागिरी. तर खूप भारी वाटतंय आणि खरंच खूप सुंदर आहे रत्नागिरी आणि मला खरंच खूप आवडलंय. तर मी इथे कायम येत राहणार आहे.